नाट्य परिषद पुणे शाखेचा होत असलेला हा रंगभूमी दिनानिमित्त भव्य दिव्य पुरस्कार सोहळा, आजच्या सोहळ्याचं खास विशेष आकर्षण आणि जीवन गौरव पुरस्काराकडे आपण वळतो आहोत। जीवन गौरव पुरस्कार यावर्षीचा प्रदान केला जाणार आहे ते व्यक्तिमत्व मध्यस्थानी आहे। आपण सगळे त्यांना पाहत आहात, ज्यांचा नामोल्लेख करताना खूप अभिमान वाटतो, ज्यांचा परिचय देताना त्यापेक्षा सार्थ अभिमान वाटतो। श्रीमती दीप्ती भोगले 26 ऑक्टोबर 1950 रोजी जयराम व जयमाला शिलेदार या संगीत नाट्यकला साधक दाम्पत्याच्या पोटी दीप्तीताई भोगले यांचा जन्म झाला। पुणे विद्यापीठाच्या मराठी विषयात MA पदवीधर होऊन आई वडिलांकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण आणि नंतर निळकंठ बुवा अभ्यंकर यांच्याकडे पुढील शिक्षण, अभिनयाचे विशेष मार्गदर्शन नटश्रेष्ठ माननीय दत्ताराम बापू वळवईकर यांच्याकडून प्राप्त केले। वयाच्या 6व्या वर्षी त्यांनी मृच्छकटिक नाटकातील रोहसेनाच्या भूमिकेमधून रंगमंचावर पदार्पण केले। त्यानंतर 34 संगीत नाटकं, गद्य नाटकामधून 54 वेगवेगळ्या भूमिका केल्या। 4600 प्रयोग संख्या, विद्याधर गोखले पुरस्कार, नाट्य सत्ताक पुरस्कार, काकासाहेब खाडीलकर पुरस्कार, माणिक वर्मा पुरस्कार, रामकृष्ण वझे पुरस्कार, मामा वरेरकर पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, बालगंधर्व सुवर्ण पदक अशा अनेक पुरस्कारांवर मोहर उठवणाऱ्या दीप्तीताईंविषयी मी म्हणेन की अवघे पाऊनशे वयमान चिरुतरण दीप्तीताई अविरत अथकपणे मागील 69 वर्ष रंगभूमीवर कार्यरत आहेत। म्हणून मी त्यांच्याविषयी गदिमांच्या भाषेत म्हणेन, देखणे ते हात जाणना निर्मितीचे डोहाळे, देखणे ते हात जाणना निर्मितीचे डोहाळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे अशा अष्टपैलू कला संपन्न सरस्वतीचं वरदान लाभलेल्या दीप्तीताईंना या वर्षीचा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार राज्य शासनाचा आहे ताईंना, आणि म्हणूनच या वर्षीचा हा पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अत्यधिक आनंद होतोय। खरं तर ताईंचा परिचय देण्याचा मोह मला आवरला नाही। ताईंचं सन्मानपत्र अर्थात मानपत्र वाचनासाठी मी निमंत्रित करते आहे माननीय श्री पराग चौधरी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेचे स्वीकृत सदस्य। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखा कैलासवासी जयद्रव टिळक स्मृती गौरव जीवन गौरव पुरस्कार 2024। आदरणीय दीप्तीताई, सविनय सादर प्रणाम। मराठी रंगभूमी आणि संगीत रंगभूमीच्या जतन संवर्धनासाठी अत्यंत निष्ठेने, अपार आत्मीयतेने, समर्पित वृत्तीने आपण आजवर केलेल्या सेवा कार्याच्या सन्मानार्थ आपणास जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना आम्हास अति आनंद होत आहे।